कई प्रसिद्ध संस्थानों को भी आकार दिया। गुरुदेव टैगोर लोगों के लिए ऐसे उद्योगों की कसरत से जिनमें स्थायी रोजगार मिल बना। मेरे लिए शांति निकेतन की यात्रा है अविस्मरणीय। स्वतंत्रता संग्राम की याद भी दिलाता है। मैं माँ भारती की सभी वीर संतानों को नमन करता हूँ जिन्होंने लोगों में देशभक्ति की भावना जगाई। अलग होने वाला जनगणना 2027 को डिजिटल बनाया गया है। सारी जानकारी सीधे डिजिटल बना आपकी भागीदारी भी आसान बनाएगी। आप खुद भी अपनी जानकारी दर्ज कर सकते हैं। कर्मचारी के आने से 15 दिन पहले आपके लिए सुविधा शुरू हो। आप अपने समय के अनुसार जानकारी भर सकते हैं। साथियों, जिन राज्यों में स्व गणना का काम पूरा हो गया वहां गणना कर्मचारी द्वारा घरों के सूचीकरण का कार्य भी शुरू कर दिया है। सर्वप्रथम मी सगळ्यांनाच शुभेच्छा देतो की आपण म्हणजे माझ्या भारत देशातील अनेक लाख लोक किंबहुना करोडहून लोक मन की बात आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या अर्ध्या तासाचं संभाषण आपण ऐकत असतो. दर महिन्याला आपण ऐकत असतो आणि इथे सुद्धा माझ्या भारतीय जनता पार्टी आणि माझ्या स्वतःच्या कार्यालयात हे मन की बात हे कार्यक्रम आम्ही बरेच जण रविवार म्हणून नागरिक भेटायलाही येतात, त्यांच्या अडीअडचणी असतात आणि ते सुद्धा आमच्यासोबत बसतात. म्हणजे याच्यात दरवेळी वेगवेगळी माहिती आपल्याला मिळते आणि खरोखर आता ही सवय लागून गेलेली आहे. न चुकता मन की बात कार्यक्रमाची तारीख आली, तो रविवारचा दिवस आला, 11 वाजले की आपल्याला नक्कीच हे अर्धा तास बसावंसंच वाटेल असं आदरणीय आपले पंतप्रधान महोदय सांगत असतात. आणि खरोखर मी या निमित्तानं एकच सांगेन की याच्यातून एक बोध आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं, की जे आजच्या दिवशी सांगितलं की बांबूपासून आपण काय काय गोष्टी बनवू शकतो हे नुसतं आपल्याला माहिती होतं किंवा बाजारात कुठेतरी फर्निचरवाल्याकडे विकायला असतात एवढं माहिती होतं. मग कोणाला ते आवडलं तर कोणी विकत घेतं, नाहीतर ज्याच्याकडे जास्त पैसे तो अजून कुठल्या तरी वेगळ्या प्रकारचे फर्निचर विकत घेतो. परंतु आपल्या भारत देशात चांगल्या पद्धतीचं म्हणजे आपण म्हणू तर त्या खूप 5 स्टार क्वालिटीचं देखील मटेरियल बांबूपासून बनतं. ह्या गोष्टी देखील आज आपल्याला निदर्शनास आल्या आणि नक्कीच कितीही चांगलं घर असू दे, ऑफिस असू दे, तर आपण त्या खुर्च्या किंवा त्याचं फर्निचर हे तिथे चांगल्या पद्धतीचं लावू शकतो हे देखील आपण आज बघितलं. आणि साध्यात साधी गोष्ट म्हणजे कमी पैशाने देखील बांबूपासून बनणारी वस्तू जी मिळेल, जो आपला सामान्यातला सामान्य कार्यकर्ता देखील आपल्या घरात ठेवू शकतो हे दिसलं. आणि खास करून याच्या मागचा हेतू एकच होता की आपल्या भारत देशात ह्या वस्तू बनतायत, आपल्या मातीतून ह्या वस्तू बनतायत, तर ह्या वस्तू आपण जास्त करून घेतल्या पाहिजे.